काशीमीरा पुलिस ने बीती रात टार्जन डांस बार पर छापा मारा। कार्रवाई में 21 ग्राहकों को गिरफ्तार किया गया और 12 बारबालाओं को छुड़ाया गया। पुलिस की रेड के दौरान सामने आया कि बार माफिया ने बार के अंदर 2 गुप्त केवेटी बनाकर बारबालाओं को छिपाने की कोशिश की थी। दरवाजों पर इतनी जटिल तकनीक लगाई गई थी कि पकड़ पाना मुश्किल हो, लेकिन वरिष्ठ पुलिस निरीक्षक राजेंद्र कांबले को मिली सटीक सूचना से यह ठिकाना भी उजागर हो गया। पुलिस मामले की आगे जांच कर रही है। 3 तारखेला आम्हाला रात्री गोपनीय माहिती भेटली होती की टार्झन बारमध्ये एक आतमध्ये एक कॅव्हिटी आहे आणि त्या कॅव्हिटीमध्ये काही मुलींना ठेवण्यात आलेलं आहे। त्यानंतर लगेचच आमची काश्मीरा पोलीस स्टेशनची टीम तिथे पोहोचली आणि तिथे पोहोचल्यानंतर जे कॅव्हिटी होती ती अदृश्य होती। त्यामुळे त्यांनी डिटेल्ड सर्च केल्यानंतर आणि तिथे जे व्यक्ती सापडले आरोपी त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांना असं जाणवलं की तिथे एक चेंजिंग रूम होतं आणि चेंजिंग रूम मध्ये जे ग्लास होतं 4 नंबरचं जे ग्लास होतं ते हिडन डोअर होतं आणि त्याचं जे बटन होतं ते एकदम हाय टेक्निकनी त्यांनी एक एसीचा पाईप होता आणि एसीच्या पाईपच्या खाली ते बटन त्यांनी हिडन ठेवलं होतं आणि ते बटन प्रेस केल्यानंतर तो 4 नंबरचा जो ग्लास आहे चेंजिंग रूम मधला तो ओपन होत होता आणि ते ग्लास ओपन केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 5 जे व्हिक्टिम महिला आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला भेटलेले आहेत आणि अशीच पद्धतीची एक कॅव्हिटी जी किचन मध्ये जे इलेक्ट्रिसिटीचा बोर्ड असतो त्याच्यामध्ये 3 फेजचा जो चार्जर आहे तो कनेक्ट केल्यानंतर तो डोर ओपन होत होता आणि तोही आपल्याला कॅव्हिटी सापडलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला 2 कॅव्हिटी सापडलेल्या आहेत। त्याच्यामधून आपण टोटल 12 महिला व्हिक्टिम महिला रेस्क्यू केलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण टोटल 21 लोकांना अटक केलेली आहे आणि अजूनही तपास चालू आहे आणि जेही कोणी रिस्पॉन्सिबल असतील अजूनही ह्याच्यामध्ये अटक होतील। बारवर कारवाई कुठली बार सील केलाय का बारवर काय नाही, ह्याच्यामध्ये आमचे जे पोलीस कारवाई आहे ती झालेली आहे। त्यातले आरोपी अटक केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही महानगरपालिकेला लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे अवैध स्ट्रक्चर त्यांनी आत निर्माण केलेलं आहे त्याच्याबद्दल महानगरपालिका पुढील कारवाई करेल। येस, ह्याच्या आधीही किमचो बारवरती कारवाई झाली होती, त्याच्यामध्येही अशी कॅव्हिटी सदृश्य स्ट्रक्चर आढळून आलं होतं आणि त्याचीही आपण महानगरपालिकेतर्फे तोडक कारवाई करण्यात आली होती।